नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लास टेकमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे क्लास 9 इंग्लिश 1.3 होप्स इज द थिंग विथ द फिदर या कवितेचा चिटचॅट. आणि मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर या दोन्हीही जागी तुम्ही काय करू शकता, मला कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला. आणि क्लास 9ची सर्व व्हिडिओच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करा, त्यावर सुद्धा तुम्हाला सर्व क्लास 9च्या व्हिडिओच्या लिंक पाठवण्यात येतील. चला सुरुवात करूया. चिटचॅटमध्ये आपला पहिला प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न आहे, डू यू एव्हर फील नर्वस? आन्सर इज यस, आय फील नर्वस. सेकंड क्वेश्चन, डू यू एव्हर फील रिअली डिप्रेस? आन्सर इज यस, आय फील डिप्रेस. थर्ड क्वेश्चन, what makes you nervous or depressed? Answer is worry about my future. Question number 4. What do you hope for on this occasion? Answer is everything should be okay in future. Fifth question is, have you hoped for something that you knew was difficult? Answer is yes, I have hope for difficult. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सर्व लिहून घेऊ शकता. त्यानंतर आहे सिक्स क्वेश्चन, दॅट इज व्हॉट डू यू हॅव टू डू फुलफिल युअर होप्स? हार्ड वर्क, पॅशन अँड गुड प्लॅन. दिस थ्री थिंग्स विल हेल्प टू फुलफिल अवर होप्स. नेक्स्ट पॉइंट इज दॅट द ओनली रे ऑफ होप्स. Divide the class into groups of 4 to 6. Each group select for itself one of the difficult situation listed below. They imagine themselves to be in that situation and carry on with the rest of activity. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, क्लासचा ग्रुप करायचे आहेत क्लासमध्ये 4 ते 6 मुलांचे, आणि खाली आपल्याला 3 सिच्युएशन दिले आहेत. त्या 3 सिच्युएशनमध्ये मुलं आहेत असं त्यांना इमॅजिन करायचं आहे आणि त्याबद्दल थोडं डिस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. पहिली सिच्युएशन इथं दिलेली आहे, अ ग्रुप ऑफ पॅसेंजर आर मरून ऑन अन आइसलँड इन द मिडल ऑफ द ओशन. याचा अर्थ प्रवाशाचा एक गट महासागराच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर अडकून पडला आहे. ठीक आहे. आता इथल्या सिच्युएशनचं डिस्क्राईब कसं करता येईल बघा. आता ही सिच्युएशन आहे, ही थोडी डेंजरस सिच्युएशन आहे. अशामध्ये बघा, द सराउंडिंग इज व्हेरी क्वाईट and scary. It is dense forest surrounded by sea. Water. Sound is coming from the sea, which is terrified. There is no sign of human beings. There is no drinking water and food. This situation is terrifying me and my friends. In such a situation, the only ray of hope is be courage and have a confidence. त्यानंतरची सिच्युएशन आहे, अ ग्रुप ऑफ पिलग्रिम्स ट्रॅव्हलिंग ऑन अ फूट हॅव लॉस्ट देअर वे इन द थिक जंगल. म्हणजे घनदाट जंगलमध्ये एक पिलग्रिम्सचा एक गट काय गेलेला आहे, त्यांचा मार्ग विसरलेला आहे. आता तिथली सिच्युएशन बघा कशी आहे, द जंगल इज थिक अँड फुल ऑफ स्केरी साऊंड. It's all green and confusing. There are tall and short everywhere with terrifying looks. Only one thing is came in mind. That is, how can I reach to my home? And what if we come across dangerous animal? The only ray of hope is finding the way out of jungle. The light of sun is helping us to find out right direction. सगळ्याला तुम्ही लिहून घेऊ शकता. सी नंबरची इथली एक परिस्थिती बघा, अ टीम ऑफ प्लेयर फ्रॉम अन ऑफिस हॅव गॉट डाऊन ॲट द रॉंग प्लेस ऑन हायवे ॲट अ नाईट. इट इज लोनली स्पॉट. The road looks empty and quiet. It is full of dark due to the absence of road lights. There are no bus, truck and car. It is all lonely.
We are too away from my village. Some question came in mind. Those questions are how lonely this place is. What do we do now? The only ray of hope is our confidence is the thing is that we are all together and we are on the highway. Next point is that write the reaction of your companions using the exclamation. The first is that what a terrifying experience. Second one, look, oh God, our ship has left the shore without us on this desolate island. Third one, what shall I do now? Fourth one, how can I escape from this dangerous situation? Fifth one, nothing on earth will save us. So these are the some reactions of companions. Move to the next. That is the using your imagination. Right? What is the only ray of hope for you? Let us hope that the people on our ship find us missing and return back to this island or some other ship, helicopter or planes notice our movement and save us from this situation. That will be our only ray of hope. You may write it out. Next point is that two members of our group are going out to try to get help. They can take any five things with them, write what they choose and why they choose it. They will take a piece of the white cloth to show their presence on the island to ship or planes. They will take mobile phones for contact, otherwise, food packs, water bottles, matchbox, and stick for the protection. So, dear friend, in this way, we have completed the chit chat of class 9th English 1.3. Hope is the thing with the feather. If you haven't subscribed my channel yet, so likely subscribe my channel right now. Thanks for watching.